सकाळचं कोवळं ऊन अंगणात सर्वत्र पसरलं होतं. रात्रीच्या पावसामुळे हवेत एक प्रकारचा ओलावा आणि मातीचा सुगंध दरवळत होता. मी हातातली बादली जमिनीवर ठेवून एक एक करून ओले कपडे दोरीवर वाळत घालण्यास सुरुवात केली. पिंकीला शाळेत पाठवून जेमतेम अर्धा तास झाला असेल. सासूबाई त्यांच्या खोलीत विसावल्या होत्या. घराची ही सकाळची शांतता मला नेहमीच विचार करायला भाग पाडते. पण आज मात्र माझं लक्ष समोरच्या रिकाम्या खोलीकडे गेलं. महिनाभरापासून तिथं कोणीच राहत नव्हतं. शांतता पसरली होती. तेवढ्यात त्या खोलीचा दरवाजा उघडला गेला. एक तरुण गृहस्थ बाहेर आले. पांढरा शुभ्र शर्ट आणि साधी पॅन्ट घातलेले ते गृहस्थ दिसायला अत्यंत शांत वाटत होते. त्यांनी आजूबाजूचा परिसर निहाळला. मग त्यांची नजर माझ्याकडे वळली. मी किंचित अवघडले, पण चेहऱ्यावर कसलाही भाव न दाखवता माझं काम चालूच ठेवलं. ते हळूहळू चालत माझ्या दिशेने आले. चेहऱ्यावर एक संस्कारी हास्य होतं. नमस्कार, मी अमोल. काल रात्रीच इथे शेजारच्या खोलीत राहायला आलोय. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी फक्त मान हलवली. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. मग अडखळत विचारलं, एक विचारलं तर चालेल का? इथे नळाला पाणी नक्की कधी येतं? मला वेळेचा अंदाज नाहीये. मी हातातला ओला दुपट्टा दोरीवर टाकत उत्तर दिलं. सकाळी 6 वाजता पाणी येतं. 7 वाजेपर्यंत चालतं. फक्त 1च तास पाणी असतं. त्यामुळे जेवढं लागेल तेवढं वेळेत साठवून ठेवावं लागतं. त्यांनी मान हलवली. हो का? बरं झालं सांगितलं. उद्यापासून काळजी घेईन. ते त्यांच्या खोलीकडे परत वळले. पण वाटेतच थांबले. जणू काहीतरी विसरले असावे असं वाटत होतं. ते पुन्हा मागे फिरले. अहो, मला जरा बाहेर बाजारात जायचं आहे. काही घरगुती सामान घ्यायचं होतं. अडचण अशी आहे की माझ्याकडे अजून स्वतःचं कुलूप नाहीये. मी घराची फक्त कडी लावून गेलो तर चालेल का? कुणी काही सामान तर नेणार नाही ना? त्यांचा हा भाबडा प्रश्न ऐकून मला मनातून हसू आलं. या जगात कोणी कोणाचा नसतो. तिथे सामान सुरक्षित राहील याची शाश्वती कशी देणार? मी बादलीतील शेवटचा कपडा दोरीवर टाकला. हात पुसले. मला काही सांगता येणार नाही. मी घरात असेन, पण सतत बाहेर लक्ष देणं मला जमणार नाही. तुम्ही एक काम करा. माझ्याकडे एक जास्तीचं कुलूप आहे. ते तुम्ही लावून जा. तुमचं नवीन कुलूप घेतलं की मग मला हे वापस करा. चावी तुमच्याकडेच राहू द्या. माझ्या या अनपेक्षित मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर मोठा दिलासा दिसला. अरे खरंच, तुमची खूप मोठी मदत होईल. आभार तुमचे, असं ते म्हणाले. मी घरात गेले. कपाटातून एक जुनं पण मजबूत कुलूप आणि चावी काढली. बाहेर येऊन त्यांच्या हातात दिली. हे घ्या, नीट लावून जा. त्यांनी कुलूप घेतलं, आभार मानले. मी लवकरच परत करेन. ते घराला कुलूप लावून बाहेर पडले. दिवसभर मी माझ्या कामात गुंतले होते. सासूबाईचं जेवण, औषधं, पिंकीचा अभ्यास यात वेळ कसा गेला कळलंच नाही. संध्याकाळचे 5 वाजत आले होते. अंगणात पुन्हा सावल्या लांब झाल्या होत्या. तेवढ्यात दारावर कोणीतरी थाप दिली. मी दार उघडलं. समोर तोच व्यक्ती म्हणजे अमोलजी उभे होते. त्यांच्या हातात माझं कुलूप आणि एक नवीन कुलूप होतं. हे तुमचं कुलूप. खूप धन्यवाद. मी बाजारातून स्वतःचं नवीन कुलूप घेऊन आलोय. खरंच, ऐनवेळी तुम्ही दिलेली मदत मोलाची ठरली, त्यांनी प्रांजळपणे सांगितलं. त्यांचा तो नम्र स्वभाव मला मनापासून भावला. माझे पती दिनकर गेल्यापासून या घरात फक्त स्त्रियाच राहतात. अशा वेळी एखादा चांगला पुरुष शेजारी असणं मनाला कुठेतरी एक अदृश्य आधार देऊन गेलं. मी कुलूप हातात घेतलं. काही हरकत नाही, शेजार धर्म आहे आपला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. नजर स्थिर होती, पण त्यात एक प्रकारचा आदर जाणवत होता. तुमचं नाव सुष्मिताच ना? मी चेहऱ्यावर थोडं हसू आणत होय असं म्हटलं. बरं सुष्मिताजी, तुम्ही चहा घेतलात का? त्यांनी अचानक विचारलेला हा प्रश्न मला थोडा नवीन वाटला. मी काही बोलणार तेवढ्यात ते पुढे म्हणाले, मी नुकताच चहा केलाय. जर तुम्हाला हरकत नसेल तर आपण थोडं बोलू शकतो का? मलाही इथल्या परिसराबद्दल थोडी अधिक माहिती हवी होती. त्यांच्या त्या विनंतीत एक प्रकारचा आपलेपणा होता, जो गेल्या अनेक वर्षात मला कोणाकडूनही मिळाला नव्हता. मी शांत राहिले, पण त्यांच्या डोळ्यातील आर्जव पाहून मी नकार देऊ शकले नाही. ठीक आहे, तुम्ही आत या की मग, असं म्हणत मी त्यांना घराच्या ओट्यावर बोलावलं. ते स्मित हास्य करत आत येऊ लागले.
अमोलजींनी माझ्या घरात पहिले पाऊल टाकले आणि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक अनामिक हुरहुर दाटून आली. कारण दिनकर गेल्यापासून या उंबरठ्यावर एखाद्या परक्या पुरुषाचं पाऊल पडण्याची ही पहिलीच वेळ होती. मी त्यांना ओट्यावरच्या लाकडी खुर्चीवर बसायला सांगितलं आणि स्वतः किचनमध्ये जाऊन पाण्याचे पेले भरू लागले. घराच्या भिंतींकडे पाहताना मला दिनकरच्या आठवणींनी ग्रासले. पण बाहेरून येणारा अमोलजींचा शांत आवाज मला वर्तमानात खेचून आणत होता. खूपच टापटीप ठेवलंत घर तुम्ही, त्यांनी खुर्चीवर विसावत म्हटलं. मी पाणी घेऊन बाहेर आले तेव्हा त्यांची नजर भिंतीवरच्या दिनकरच्या फोटोवर खिळली होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उमटलं, पण त्यांनी काही विचारलं नाही. चहा घेणार की कॉफी, मी विचारलं तेव्हा ते हसले. अहो, मीच तुम्हाला चहासाठी विचारलं होतं, पण आता तुम्ही विचारताय तर चहाच चालेल. मी चहा करण्यासाठी पुन्हा स्वयंपाकघरात गेले. सासूबाई त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या, त्यामुळे घरात एक संथ शांतता होती. चहा उकळत असताना मला जाणवलं की गेल्या 5 वर्षात मी कोणाशीही इतक्या मोकळेपणाने संवाद साधला नव्हता. चहाचे कप घेऊन मी बाहेर आले तेव्हा अमोलजी पिंकीच्या पुस्तकांशी खेळत होते. पिंकी शाळेतून आली की तिचा पसारा घरभर असायचा, पण अमोलजींनी तो अगदी व्यवस्थित लावून ठेवला होता. तुमची मुलगी किती वर्षांची आहे, त्यांनी विचारलं. 7 वर्षांची आहे. नाव पिंकी. आत्ताच शाळेत जायला लागलीये. मी चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत उत्तर दिलं. त्यांनी चहाचा घोट घेतला आणि तृप्तीचा सुस्कारा टाकला. खूपच सुंदर चहा झालाय, अगदी मनासारखा. आम्ही गप्पा मारत बसलो. त्यांनी सांगितलं की ते पुण्यात एका मोठ्या कंपनीत ऑनलाईन काम करतात. त्यांना ऑफिसला जाण्याची गरज नसते. फक्त लॅपटॉप आणि इंटरनेट असलं की त्यांचं काम चालतं. मला हे ऐकून खूप नवल वाटलं. घरी बसून कोणी पैसे कमवू शकतं हे माझ्यासाठी नवीन होतं. गप्पांच्या ओघात त्यांनी हळूच दिनकरबद्दल विचारलं. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि मनात साठलेली सगळी वेदना त्यांना सांगून टाकली. 5 वर्षापूर्वी अहमदाबादला गेलेला नवरा, सुरुवातीचे काही फोन, मग अचानक तुटलेला संपर्क आणि त्यामागचं अज्ञात कारण. सांगताना माझे डोळे पाणवले होते, पण अमोलजींनी मोठ्या संयमानं माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं. त्यांनी एकदाही मला मध्येच थांबवलं नाही किंवा रडू नका असा उपदेश दिला नाही. उलट जेव्हा मी शांत झाले तेव्हा ते म्हणाले, सुष्मिताजी, आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत लढा तर द्यावाच लागतो. तुम्ही ज्या जिद्दीने घर सांभाळताय हे पाहून मला तुमचा अभिमान वाटतोय. त्यांचे हे शब्द माझ्या काळजाला स्पर्श करून गेले. त्या रात्री पहिल्यांदाच मला असं वाटलं की या जगात कोणीतरी आहे जे माझं दुःख समजू शकतं. पुढच्या काही दिवसात अमोलजींचा आमच्या घरातला वावर वाढला. कधी ते पिंकीसाठी बाजारातून नवीन खेळणी घेऊन येत, तर कधी सासूबाईंची तब्येत विचारण्यासाठी आवर्जून येत. सासूबाईंनाही त्यांचा स्वभाव खूप आवडला होता. त्या नेहमी म्हणायच्या, सुष्मी, अमोल मुलगा खूप गुणी आहे, कुणाचं वाईट चिंतत नाही. एके दिवशी सासूबाईंची तब्येत खूप बिघडली. त्यांना मागच्या दारी उन्हात बसवायचं होतं, पण माझी शक्ती पुरत नव्हती. अमोलजींनी ते पाहिलं आणि धावत येऊन सासूबाईंना अलगद उचलून खुर्चीत बसवले. त्यांच्या त्या मदतीमुळे माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दाटले. तुम्ही नसता तर मला हे कसं जमलं असतं कुणाच ठाऊक, मी म्हटले. त्यावर त्यांनी फक्त स्मितहास्य केलं. हळूहळू आमची ओळख प्रेमाच्या पलीकडे असलेल्या एका आदराच्या नात्यात बदलत होती. ते जेव्हा बाहेर शहरात कामासाठी जात तेव्हा येताना आवर्जून माझ्यासाठी आणि पिंकीसाठी फळं किंवा काहीतरी खाऊ घेऊन येत. हे छोटे छोटे प्रसंग आमच्यातील अंतर कमी करत होते. एक दिवस पाऊस खूप जोरात पडत होता आणि अमोलजींच्या खोलीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळं त्यांचं काम थांबलं होतं. ते वैतागून माझ्याकडे आले. आज इंटरनेट चालत नाहीये, सगळं काम अडकलंय. मी त्यांना बसवून घेतलं आणि चहा दिला. बोलता बोलता विषयाचा रोख आमच्या घराच्या परिस्थितीकडे वळला. सासूबाईंच्या पेन्शनमध्ये घर चालवणं आता कठीण होत चाललं होतं. महागाई आकाशाला भिडली होती आणि दिनकरचा काहीच पत्ता नव्हता. मी माझी ही काळजी त्यांच्यासमोर बोलून दाखवली.
तेव्हा अमोलजींनी माझ्याकडे एकटक पाहिलं आणि गंभीर स्वरात विचारलं, सुष्मिताजी, तुम्ही स्वतः काहीतरी काम का करत नाही? तुमच्याकडे वेळही आहे आणि प्रतिभाही. मी हसले आणि म्हटले, अहो मला काय जमणार? मी तर फक्त घरकाम आणि स्वयंपाकच जाणते. या ऑनलाईन जगात माझं काय काम? त्यावर अमोलजींनी खुर्चीतून ताठ बसत माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं, तुम्ही स्वतःला कमी का लेखताय? आजच्या काळात तुमचा हाच घरगुती अनुभव लाख मोलाचा आहे. जर मी तुम्हाला शिकवलं तर तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकाल का? त्यांच्या या प्रश्नाने माझ्या मनात एक नवीन उमेद जागी केली, पण त्याच वेळी भीतीही वाटत होती. मी त्यांच्याकडे पाहत राहिले आणि मनात विचार आला की हे नवीन वळण माझ्या आयुष्याला कुठे घेऊन जाणार आहे. अमोलजींनी आपला लॅपटॉप उघडला आणि मला काही गोष्टी दाखवू लागले. तेव्हा आमचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. त्यांच्या श्वासाचा स्पर्श मला जाणवत होता आणि त्याच वेळी बाहेर विजेचा कडकडाट झाला. बघा सुष्मिताजी, ही संधी गमावू नका. मी आहे ना तुमच्यासोबत, त्यांनी अत्यंत विश्वासाने म्हटलं. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, पण लोक काय म्हणतील? त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून मी थक्क झाले. बरं असो. अमोलजींनी जेव्हा लॅपटॉप उघडून मला त्या डिजिटल जगाची झलक दाखवली, तेव्हा सुरुवातीला मला ते एखाद्या जादूसारखं वाटलं होतं. पण हळूहळू त्यातील तांत्रिक गुंतागुंत माझ्या डोक्यावरून जाऊ लागली. त्यांनी मला माऊस धरायला आणि कीबोर्डवर बोटं फिरवायला शिकवलं. तेव्हा त्यांच्या स्पर्शाची ऊब मला धीर देत होती. पण स्क्रीनवरचे ते इंग्रजी शब्द आणि किचकट बटणं पाहून मला धडकी भरत होती. 2-3 दिवस मी खूप प्रयत्न केले, पण साधी चूक झाली तरी माझं सगळं काम पुसलं जायचं. त्यातूनच एक दिवस माझा संयम तुटला आणि मी रडतच लॅपटॉप बंद केला. मला वाटलं की माझं वय आणि माझी परिस्थिती या अशा आधुनिक कामासाठी योग्य नाही. अमोलजी, हे माझ्यासारख्या साध्या बाईचं काम नाही. मी विनाकारण तुमचं डोकं खात आहे, असं म्हणून मी त्या कामापासून लांब पळू लागले. ऑनलाईन कामावरचा माझा विश्वास उडाला आणि मी पुन्हा माझ्या जुन्या ओळखीच्या कष्टांकडे वळले. मी माझ्या घरातलं धूळ खात पडलेलं शिवणकामाचं मशीन बाहेर काढलं. मला वाटलं कदाचित यातच माझं आणि घराचं भवितव्य असेल, पण तिथेही नशिबाने माझी पाठ सोडली नव्हती. दिवसामागून दिवस जात होते, पण शिवणकामातून मिळणारे पैसे सासूबाईंच्या औषधांच्या एका दिवसाच्या खर्चालाही पुरत नव्हते. एकीकडे ऑनलाईन कामात आलेलं अपयश आणि दुसरीकडे शिवणकामात होणारी शारीरिक व आर्थिक ओढाताण, या दुहेरी कात्रीत मी अडकले होते. नेमकं याच काळात घरातील पैशांची चणचण पराकोटीला पोहोचली आणि पिंकीच्या साध्या गरजा पूर्ण करतानाही माझी धमछाक होऊ लागली. घराची ओढताण इतकी वाढली होती की मनातल्या भावनांकडे लक्ष द्यायला सवडच नव्हती. सासूबाईंच्या गुडघ्यांचं दुखणं आता इतकं बळावलं होतं की त्यांना उठताना बसतानाही आधाराची गरज लागायची. घराचा खर्च, औषधं आणि पिंकीची वाढती फी, या सगळ्याचा विचार करून माझं डोकं फाटून जायचं. सासूबाईंची पेन्शन ही जणू समुद्रातल्या एका थेंबासारखी वाटू लागली होती. मी ठरवलं की आपण अमोलजींवर विसंबून न राहता स्वतः काहीतरी करायला हवं. मी माझ्या जुन्या शिवणकामाच्या मशीनला तेल घातलं आणि शेजार पाजारच्या बायकांचे ब्लाऊज शिवण्याचं काम सुरू केलं. रात्र रात्र जागून कंदिलाच्या उजेडात डोळे फोडून मी शिवणकाम करायचे, पण दिवसाच्या शेवटी हातात फक्त 50-100 रुपये पडायचे. इतक्या मेहनतीनंतरही जेव्हा हातात तुटपुंजी रक्कम पडायची, तेव्हा माझा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळून जायचा. मला वाटायचं, सुष्मे, तू काहीच करू शकत नाहीस. तुझं आयुष्य असंच गरिबीत आणि संघर्षात जाणार. एक दिवस तर हद्दच झाली. पिंकी शाळेतून आली तेव्हा तिचं तोंड उतरलेलं होतं. तिने हळूच माझ्या साडीचा पदर ओढला आणि म्हणाली, आई, शाळेत सगळ्यांकडे नवीन वॉटर बॅग आहे, मला पण हवी आहे ग. माझ्याकडे तेव्हा साधे दूध आणायला पैसे नव्हते. तिथे तिला वॉटर बॅग कुठून देणार? मी तिला रागावून गप्प केलं, पण ती रडत झोपली तेव्हा माझं आईचं काळीज तिळतिळ तुटलं. मी देवापुढं बसून ढसाढसा रडले. माझी ही असहाय्यता अमोलजींनी टिपली होती.
ते माझ्या जवळ आले आणि शांतपणे म्हणाले, "सुष्मिताजी, स्वतःला इतकं का तोडताय? मी आहे ना." मी रडतच त्यांना म्हटलं, "अमोलजी, मला काहीच जमणार नाही. मी अपयशी आहे." तेव्हा त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातला तो काळ सांगितला, जेव्हा ते पुण्यात एका पत्र्याच्या शेडमध्ये राहायचे आणि केवळ बिस्किटाचा पुडा खाऊन दिवस काढायचे. त्यांनी ज्या प्रकारे संघर्षातून स्वतःला सावरलं होतं, ते ऐकून माझ्या मनात आशेचा एक छोटासा किरण चमकला. त्यांनी मला पुन्हा एकदा ऑनलाईन कामासाठी तयार केलं. आमचा सोशल मीडियाचा प्रवास पुन्हा सुरू झाला. पण यावेळी तो अधिक नियोजनबद्ध होता. त्यांनी मला मोबाईल कसा पकडायचा, प्रकाशात कसं उभं राहायचं, हे शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला माझ्याकडून खूप चुका व्हायच्या. एकदा मी स्वयंपाकाचा व्हिडिओ शूट करत असताना मोबाईल तेलाच्या कढईत पडता पडता वाचला. मी इतकी घाबरले की चक्क रडायलाच लागले. अमोलजींनी तेव्हा मला खूप हसवलं. ते म्हणायचे, "चूक झाल्याशिवाय माणूस शिकत नाही." व्हिडिओ बनवताना सुरुवातीला मी खूप अडखळायचे. कॅमेरा समोर आलं की माझे हातपाय कापायचे. सासूबाई तर मागून ओरडायच्या, "काय हे थेरं मांडलंय? लोक हसतील आपल्याला." पण अमोलजींनी सासूबाईंना मोठ्या प्रेमानं समजावलं की मावशी, ही सुष्मिताजींची मेहनत आहे. आज नाही तर उद्या तुम्हाला तिचा अभिमान वाटेल. हळूहळू सासूबाईंचाही विरोध कमी झाला आणि त्याही कधी कधी व्हिडिओमध्ये डोकावू लागल्या. अमोलजींनी माझ्या नावानं एक फेसबुक पेज तयार केलं. मी त्यात फक्त जेवणच नाही, तर माझ्या सासूबाईंची सेवा कशी करते, एकटी स्त्री घर कसं चालवते, हे सगळं मोकळेपणाने मांडू लागले. सुरुवातीला एकही व्ह्यू येत नव्हता, कोणी लाईक करत नव्हतं. मी पुन्हा निराश व्हायचे. पण अमोलजी माझा हात धरून म्हणायचे, "फक्त एक पाऊल अजून टाका." एक दिवस मी सासूबाईंच्या केसांना तेल लावत असताना आणि त्यांच्याशी गप्पा मारतानाचा एक नैसर्गिक व्हिडिओ अमोलजींनी शूट केला. तो व्हिडिओ अपलोड करताना माझे हात थरथरत होते. मला भीती वाटत होती की लोक काय म्हणतील. पण त्या रात्री जे घडलं ते अविश्वसनीय होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा अमोलजींच्या चेहऱ्यावरचं हसू सांगत होतं की काहीतरी चांगलं घडलंय. त्यांनी मोबाईल माझ्या हातात दिला. त्या एका व्हिडिओला 5,000 लोकांनी पाहिलं होतं आणि शेकडो कमेंट्स आल्या होत्या. "ताई, तुम्ही खूप चांगलं काम करताय. तुमच्यासारखी सून सगळ्यांना मिळो." अशा कमेंट्स वाचताना माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. या अनोळखी लोकांच्या कौतुकाने मला तो आत्मविश्वास दिला, जो गेल्या 5 वर्षात मी गमावला होता. सासूबाईंनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यांना वाटलं नव्हतं की त्यांच्या साध्या आयुष्याचं कोणाला इतकं कौतुक वाटेल. त्या दिवशी घरात पहिल्यांदाच समाधानाची लाट आली. अमोलजींनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत एक प्रकारची शाबासकी होती. मी त्यांना म्हटलं, "अमोलजी, तुम्ही माझ्यासाठी इतकं का करताय? तुमचं स्वतःचं काम सोडून तुम्ही माझ्या मागे इतका वेळ देता. तुमचा यात काय फायदा?" माझ्या या प्रश्नावर वातावरणात एक वेगळीच शांतता पसरली. अमोलजींनी दीर्घ श्वास घेतला, माझ्या जवळ आले आणि अत्यंत हळुवार आवाजात म्हणाले, "फायदा बघून तर लोक व्यवहार करतात सुष्मिताजी, नाती नाही. मला तुमच्या डोळ्यातला तो आत्मविश्वास पाहायचा होता, जो तुम्ही हरवून बसला होतात. आता सांगा, तुम्हाला खरंच वाटतं का की हे मी केवळ कामासाठी करतोय? तुम्हाला माझ्या वागण्यातून काहीच जाणवत नाही का?" त्यांच्या त्या प्रश्नाने माझ्या काळजाची धडधड वाढली. मला काही सुचेनासं झालं. अमोलजींचे ते शब्द माझ्या मनात वादळ निर्माण करून गेले आणि आमचं नातं आता केवळ शेजार धर्मापुरतं उरलं नव्हतं. माझ्या आयुष्यातील तो काळ जणू एखाद्या वसंतासारखा होता, जिथे सुकलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटावी आणि दाही दिशांना फुलांचा सुगंध दरवळावा. अमोलजींनी लावलेल्या त्या छोट्याशा रोपट्याचं, म्हणजे माझ्या सोशल मीडियाचं पेज, आता एका मोठ्या झाडात रूपांतर होऊ लागलं होतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझ्या मनात फक्त एकच ध्यास असायचा, तो म्हणजे नवीन काय करायचं. सुरुवातीला साधे वाटणारे माझे व्हिडिओ आता हजारो लोकांच्या घराघरात पोहोचू लागले होते.
एक दिवस दुपारी मी किचनमध्ये काम करत असताना मोबाईलवर सतत नोटिफिकेशन्स येऊ लागले. मी हात पुसून फोन हातात घेतला, तर काय आश्चर्य! माझ्या फॉलोअर्सचा आकडा 9,999 वर थांबला होता. मी श्वास रोखून धरला आणि डोळ्यांच्या पापण्या लवतात न लवतात तोच आकडा 10,000 झाला. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 10,000 लोक, 10,000 लोक मला ओळखतात. हे शब्द उच्चारताना माझ्या गळ्याशी आनंदाचा गोळा आला. मी धावत सासूबाईंच्या खोलीत गेले. आई, आई बघा ना, 10,000 लोक झाले. सासूबाईंना ते तंत्रज्ञान कळत नव्हतं, पण माझ्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास आणि आनंद पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, सुष्मे, तू करून दाखवलंस ग पुरी. आज दिनकर असता तर त्याला तुझा किती अभिमान वाटला असता. सासूबाईंच्या तोंडून दिनकरचं नाव निघालं आणि क्षणभर काळजात चर्र झालं. पण आता दुःख करण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ माझ्याकडे होतं. त्याच दिवशी मला एका स्थानिक मसाल्याच्या कंपनीकडून मेसेज आला. त्यांना त्यांच्या उत्पादनाची जाहिरात माझ्या पेजवर करायची होती आणि त्यासाठी ते मला पैसेही देणार होते. आयुष्यात पहिल्यांदाच मी स्वतःच्या कष्टाने आणि बुद्धीने पैसे कमावणार होते. हा केवळ पैशांचा प्रश्न नव्हता, तर मी काहीतरी करू शकते या आत्मसन्मानाचा विजय होता. या सगळ्या यशाचा शिल्पकार फक्त एकच माणूस होता, अमोलजी. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आणि त्यांनी दिलेल्या धीराशिवाय मी इथपर्यंत कधीच पोहोचू शकले नसते. मला राहून राहून वाटत होतं की त्यांच्यासाठी काहीतरी खास करावं, नुसतं थँक्यू म्हणून भागणार नव्हतं. मी विचार केला की बाजारात जाऊन पेढ्या आणण्यापेक्षा आपल्या हाताने काहीतरी गोड बनवावं. मी साखरेचा पाक केला, बेसन भाजलं आणि सुवासिक वेलची घालून अस्सल साजूक तुपातले पेढे तयार केले. पेढे बनवताना माझं मन सारखं अमोलजींकडे धावत होतं. ते आता फक्त माझे मार्गदर्शक उरले नव्हते, तर माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनले होते. संध्याकाळची वेळ होती. पिंकी ट्युशनला गेली होती आणि सासूबाईंची वामकुक्षी सुरू होती. मी पेढ्यांची डिश सजवली, पदर नीट केला आणि आरशात स्वतःला पाहिलं. माझ्या चेहऱ्यावर पूर्वीचं ते करुण्य नव्हतं, तर एक वेगळीच चमक होती. मी हळूच पावलं टाकत अमोलजींच्या खोलीपाशी गेले. दरवाजा थोडासा उघडाच होता. मी हळूच हाक मारली, अमोलजी. आतून काहीच आवाज आला नाही, म्हणून मी थोडं पुढं सरकले. अमोलजी लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसले होते. त्यांनी नेहमीसारखा शर्ट घातला नव्हता, तर ते फक्त बरमुडा आणि बनियनवर होते. त्यांचं ते सुडौल शरीर आणि मोकळेपण पाहून मी क्षणभर जागीच थिजले. एका परक्या पुरुषाला अशा अवतारात पाहण्याची मला सवय नव्हती, पण त्या अवतारात ते खूपच देखणे आणि खूप साधे वाटत होते. माझी चाहूल लागताच त्यांनी मागे वळून पाहिलं आणि तेही थोडे भांबावले. अरे सुष्मिताजी, तुम्ही या ना आत, असं म्हणत त्यांनी घाईघाईने जवळ पडलेला शर्ट अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला. मी हसले आणि म्हटलं, राहू दे, काही हरकत नाही. मी फक्त हे पेढे द्यायला आले होते. आज आपले 10,000 फॉलोअर्स पूर्ण झालेत आणि पहिली जाहिरातही मिळाली आहे. माझा आनंद पाहून त्यांचे डोळे लकाकले. वा, ही तर खूप मोठी बातमी आहे, असं म्हणत ते माझ्या जवळ आले. खोलीत एक वेगळीच शांतता होती. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती आणि खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता. मी थरथरत्या हाताने एक पेढा उचलला आणि त्यांच्या तोंडाजवळ नेला. हे तुमच्या कष्टांचं फळ आहे, घ्या, मी हळुवार आवाजात म्हटलं. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत इतकी ओढ होती की मी नजर खाली झुकवली. त्यांनी पेढा खाण्यासाठी तोंड उघडलं आणि नकळतपणे त्यांच्या ओठांचा स्पर्श माझ्या बोटांना झाला. तो स्पर्श जणू एखादी विजेची लहर माझ्या अंगातून आरपार गेल्यासारखा होता. मी पटकन हात मागे घेतला, पण माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की त्यांना ते ऐकू जाईल अशी भीती वाटली. तुम्ही पण घ्या की, असं म्हणत त्यांनी तोच अर्धा पेढा माझ्या तोंडाजवळ नेला. मी नकार देणार होते, पण त्यांच्या आग्रहापुढे माझं काही चाललं नाही. मी तो अर्धा पेढा खाल्ला. त्या क्षणी आम्ही दोघंही खूप जवळ होतो, इतके जवळ की त्यांच्या शरीराची ऊब मला जाणवत होती. आमच्या दोघांमध्ये क्षणभर कोणीच काही बोललं नाही, केवळ नजरांचा खेळ सुरू होता.
सुष्मिताजी, तुम्ही खूप सुंदर दिसताय आज. अमोलजींच्या या वाक्यानं मी अक्षरशः शहारले. मी काहीही न बोलता पेढ्यांची डिश तिथेच ठेवली आणि धावतच माझ्या घरी आले. घरी आल्यावर मी कडी लावली आणि दरवाजाला टेकून उभी राहिले. माझं हृदय अजूनही वेगाने धडधडत होतं. आरशात पाहिलं तर माझे गाल गुलाबी झाले होते. मी स्वतःलाच विचारलं, सुषमे, हे काय होते? तू एका मुलीची आई आहेस, तुझं लग्न झालंय, हे योग्य आहे का? पण मनाचा दुसरा कोपरा सांगत होता की 5 वर्षांच्या वाळवंटात जर कुणी प्रेमाची सावली देत असेल तर त्यात पाप काय? अमोलजींनी मला फक्त काम शिकवलं नव्हतं, तर त्यांनी मला जगायला शिकवलं होतं. पिंकीसाठी ते आता अमोल काका राहिले नव्हते, तर ते तिचे आधारस्तंभ झाले होते. ते तासनतास तिच्याशी खेळायचे, तिचा अभ्यास घ्यायचे. सासूबाईंनाही आता त्यांच्याबद्दल कोणतीही शंका राहिली नव्हती. उलट सासूबाईच आता अमोलजींच्या जेवणाची चौकशी करायला सांगायच्या. पण समाजाचं काय? शेजारच्या सुलोचना काकूंच्या नजरा आता आमच्यावर खिळल्या होत्या. जेव्हा कधी अमोलजी माझ्या घरी यायचे तेव्हा त्या मुद्दाम गॅलरीत येऊन उभा राहायच्या. त्या रात्री मला झोप लागली नाही. मनामध्ये अनेक विचारांचं द्वंद्व सुरू होतं. एका बाजूला दिनकरच्या आठवणी होत्या, ज्या आता धुसर होत चालल्या होत्या, आणि दुसऱ्या बाजूला अमोलजींचा तो आश्वासक स्पर्श होता. अमोलजींच्या वागण्यात आता एक वेगळीच काळजी दिसत होती. ते आता फक्त शेजारी राहिले नव्हते. मी जेव्हा कधी पेजसाठी व्हिडिओ शूट करायचे तेव्हा ते मुद्दाम तिथे थांबायचे, बारीक सारीक चुका सुधारायचे आणि माझं कौतुक करायचे. त्यांच्या त्या कौतुकाच्या शब्दांनी मला जग जिंकण्याचं बळ मिळायचं. पण त्याच वेळी मनात एक भीतीही होती. हे नातं जर पुढे गेलं तर दिनकर परत आला तर काय? किंवा लोकांनी काही वाईट म्हटलं तर पिंकीवर काय परिणाम होईल? या विचारांनी मी व्याकुळ व्हायचे. संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर मी झोपण्यासाठी बेडवर गेले, पण झोप काही येत नव्हती. पेढ्यांच्या निमित्ताने जो स्पर्श झाला होता त्याने माझ्या मनात विचारांचं काहूर माजवलं होतं. पिंकी गाढ झोपली होती, पण माझ्या डोळ्यातून झोप जणू कायमची उडाली होती. कितीतरी वेळ मी छताकडे पाहत पडून राहिले. मनात सारखे अमोलजींचे ते रूप आणि त्यांच्या बोटांचा तो स्पर्श फिरत होता. 5 वर्षे झाली होती दिनकर जाऊन. या 5 वर्षात एका स्त्री म्हणून माझ्या मनातल्या इच्छा, गरजा आणि भावना मी जणू एका कोपऱ्यात कुलूप लावून बंद करून ठेवल्या होत्या. पण आज त्या कुलपाला कुणीतरी हळूच स्पर्श केला होता. नकळतच माझ्या अंगातून एक शिरशिरी धावून गेली. अंगात एक वेगळीच रहर आली आणि शरीर तापल्यासारखं वाटू लागलं. एक प्रकारचा एकटेपणा मला खाऊ लागला होता. मन कळवळू लागलं. असं वाटलं की कुणीतरी आश्वासक हात माझ्या डोक्यावरून फिरावा. मी कूस बदलली आणि झोपलेल्या पिंकीला अधिकच जवळ ओढून घेतलं. तिला मिठी मारली, पण मनाची तडफड थांबत नव्हती. मनात आलं, अमोलजींना फोन करावा का? त्यांचा आवाज ऐकला तरी कदाचित हे अस्वस्थ मन शांत होईल. पण लगेच दुसऱ्या क्षणी वाटलं, नको, एवढ्या रात्री फोन केला तर ते काय विचार करतील? मी साधी सुगृहिणी आणि ते इतके सुसंस्कृत गृहस्थ. माझ्याबद्दल त्यांचा गैरसमज तर होणार नाही ना? असा विचारांचा गोंधळ डोक्यात सुरू असतानाच अचानक उशाशी असलेल्या मोबाईलची स्क्रीन उजळली. धडधडत्या हृदयाने मी फोन उचलला. तर अमोलजींचाच मेसेज होता. झोपलात का? की अजूनही त्या 10,000 फॉलोअर्सच्या स्वप्नातच आहात? त्यांचा मेसेज पाहून माझ्या ओठांवर हसू उमटलं. मी पटकन नाही असं उत्तर दिलं. मग मला राहवलं नाही. मी स्वतःच त्यांना फोन लावला. पलीकडून त्यांचा तो भारदस्त पण तितकाच मधाळ आवाज आला. बोला सुष्मिताजी. यावेळी फोन. सगळं ठीक आहे ना? मी म्हटलं, हो, काही नाही, बस झोप येत नव्हती म्हणून. आम्ही बोलायला लागलो. कामाच्या गप्पा हळूहळू वैयक्तिक भावनांकडे वळल्या. बोलताना ते इतक्या जवळीकीने बोलत होते की डोळे मिटल्यावर मला असा भास होत होता की ते माझ्या अगदी जवळ याच खोलीत बसून माझ्याशी गप्पा मारतायत. त्यांच्या प्रत्येक शब्दात एक ऊब होती, एक ओढ होती. बराच वेळ आम्ही फोनवर होतो. त्या रात्री फोनवर बोलताना मला जो आधार मिळाला तो शब्दात सांगणं कठीण होतं. त्या संभाषणाने माझ्या मनावरचं ओझं हलकं केलं आणि एक गोड हुरहुर मनात ठेवून
मी केव्हा झोपी गेले हे मलाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी अंगणात आले आणि अमोलजींनी तिथे येऊन हसून विचारलं, "काय सुष्मिताजी, कालचे पेढे खूपच गोड होते, पण तुमची सोबत त्याहून गोड होती." तेव्हा माझे सगळे विचार कुठल्या कुठे पळून गेले. त्यांच्या त्या एका वाक्याने माझं सगळं अस्तित्व शहारून गेलं. अमोलजींनी माझ्याकडे एक पाकीट सरकवलं. त्यात माझ्या पहिल्या कमाईचे पैसे होते. "हे घ्या, तुमच्या स्वावलंबनाची पहिली पायरी." ते म्हणाले. मी ते पाकीट हातात घेतलं आणि मला जाणीव झाली की आता माझ्या आयुष्यातला अंधार संपून प्रकाशाची नवी वाट सुरू झाली आहे. पण या वाटेवर अमोलजींचा हात धरून चालणं जितकं सुखाचं होतं, तितकंच ते आव्हानात्मकही होतं. अमोलजींनी माझ्या डोक्यावर हात ठेवले आणि म्हणाले, "घाबरू नका, मी कायम तुमच्या सोबत आहे." त्या क्षणी मला वाटलं की जगातली कोणतीही शक्ती आता मला रोखू शकणार नाही. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आता आमच्या नात्याचा असा एक टप्पा होता जिथे मैत्रीचे कच्चे धागे आता प्रेमाच्या पक्क्या रेशमी बंधात गुंफले जात होते. आमचं प्रेम हे एखाद्या अवथळ झऱ्यासारखं नव्हतं, तर ते शांतपणे वाहणाऱ्या नदीसारखं होतं, ज्यामध्ये आदर, सन्मान आणि एकमेकांबद्दलची ओढ ठासून भरली होती. अमोलजी आता केवळ शेजारी राहिले नव्हते, तर ते माझ्या प्रत्येक दिवसाचा श्वास झाले होते. सकाळी उठल्यावर पहिला विचार त्यांचा असायचा आणि रात्री डोळे मिटताना त्यांचीच छबी नजरेसमोर असायची. आमचं प्रेम हे हळूहळू फुलत गेलं. कधी मी त्यांच्यासाठी आवडीचा जेवणाचा डबा बनवून देण्यात, तर कधी त्यांनी शहरातून येताना गुपचूप माझ्यासाठी गजरा किंवा एखादं छोटं पुस्तक आणण्यात. आम्ही तासनतास गप्पा मारायचो, पण त्या गप्पांमध्ये शारीरिक आकर्षणापेक्षा मनाची जवळीक जास्त होती. ते नेहमी म्हणायचे, "सुष्मिता, तुझ्या कष्टाला आणि तुझ्या स्वाभिमानाला माझा नेहमीच सलाम असेल." त्यांचे हे शब्द मला जगातली सर्वात श्रीमंत स्त्री असल्याचा भास करून द्यायचे. घरामध्ये त्यांचं येणं जाणं आता सासूबाईंनाही सवयीचं झालं होतं. किंबहुना सासूबाईंची तब्येत खराब असली की त्या हक्काने अमोलजींनाच हाक मारायच्या. पण या फुलणाऱ्या प्रेमासोबतच बाहेरच्या जगात विष कालवायला सुरुवात झाली होती. शेजारच्या सुलोचना काकू आणि त्यांच्यासारख्या काही रिकाम टेकड्या बायांच्या नजरा आता आमच्या घरावर खिळल्या होत्या. एके दिवशी मी आणि अमोलजी अंगणात बसून माझ्या सोशल मीडिया पेजच्या पुढील कामाबद्दल चर्चा करत होतो. तेव्हा सुलोचना काकू मुद्दाम तिथून 2-3 वेळा येऊन गेल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते कुत्सित हास्य आणि डोळ्यातील संशय मला स्पष्ट जाणवत होता. थोड्या वेळाने त्या माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, "काय सुष्मिताबाई, आजकाल शेजारच्यांशी लयच गोडी वाढलीये तुमची. नवरा अहमदाबादला गेलाय, त्याचं काही नाव काढत नाही, आणि या परक्या माणसाला घरात कसा काय थारा देता?" त्यांचं हे बोलणं काळजाला बाणासारखं पोचलं. मला राग तर खूप आला होता, पण मी स्वतःला सावरलं. अमोलजींनी मात्र शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, "काकू, मदतीचा हात देणं आणि शेजार धर्म निभावणं जर तुम्हाला गोडी वाटत असेल, तर तो तुमचा दोष आहे, सुष्मिताजींचा नाही." अमोलजींनी दिलेल्या या उत्तरामुळे त्या वैतागून निघून गेल्या. पण माझ्या मनात मात्र भीतीची पाल चुकचुकली. समाजाचं तोंड कधीच बंद करता येत नाही, याची मला जाणीव होती. त्या रात्री मी खूप रडले. मला वाटलं की या लोकांमुळे आमचं हे सुंदर नातं कलंकित होईल का? पण अमोलजींनी पुन्हा एकदा मला सावरलं. ते म्हणाले, "लोक तर बोलणारच, पण तुमच्या मनात काय आहे ते महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात ना, मग जगाची पर्वा सोडा." याच दरम्यान सासूबाईंच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. एक दिवस त्या अचानक म्हणाल्या, "सुष्मे, आता मला राहवत नाही. दिनकरला जाऊन 5 वर्ष झाली. तो जिवंत आहे की नाही हे आपल्याला नीट अजून माहीत सुद्धा नाही. अमोल चांगला मुलगा आहे, पण आपण आपल्या रक्ताच्या माणसाचा शेवटचा प्रयत्न तरी करायला हवा. मी ठरवलंय, मी अहमदाबादला जाणार आणि दिनकरचा शोध घेणार." सासूबाईंचा हा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. मला भीती वाटली की जर दिनकर सापडला आणि त्याने आमचा स्वीकार केला नाही तर, किंवा तो ज्या स्थितीत असेल ते पाहून सासूबाईंना धक्का बसला तर. मी त्यांना खूप समजावलं, "आई, तुमची तब्येत ठीक नाही, नका जाऊ."
पण त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही. शेवटी त्यांनी आपल्या भावाला, म्हणजे माझ्या मामाजींना बोलावलं आणि अहमदाबादला जाण्याची तयारी सुरू केली. सासूबाईंच्या या निर्णयामुळे आमच्या घरातलं वातावरण पुन्हा एकदा गंभीर झालं. 15 दिवस झाले सासूबाई अहमदाबादला होत्या. मी रोज त्यांना फोन करायचे, पण दिनकरचा काहीच पत्ता लागत नव्हता. या काळात अमोलजी माझ्यासाठी खंबीर आधार बनून उभे राहिले. पिंकीची शाळा, माझं ऑनलाईन काम आणि सासूबाईंची चिंता, या सगळ्यात अमोलजींनी मला एक क्षणही एकटं पडू दिलं नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी घरामध्ये एक वेगळीच शांतता होती आणि मी किचनमध्ये मग्न होते. अचानक मागून कोणाची तरी चाहूल लागली आणि वळण्याआधीच 2 उबदार हातांनी माझ्या डोळ्यांवर अलगद झापड धरली. त्या स्पर्शाचा सुगंध इतका ओळखीचा होता की माझ्या काळजाचा ठोका चुकला. अमोलजींनी मागून येऊन माझे डोळे मिटले होते आणि त्यांच्या श्वासाची ऊब माझ्या मानेवर जाणवत होती. ते माझ्या इतक्या जवळ होते की जणू त्यांनी मला मिठीतच घेतलं आहे असा भास होत होता. त्यांनी अगदी हळू आवाजात माझ्या कानाजवळ कुजबुजत विचारलं, "ओळखा बरं, कोण आहे?" त्यांच्या त्या मिश्किल स्वराने माझ्या अंगावर सरसरून शहारे आले. माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की ती त्यांनाही जाणवत असावी. मी हसून म्हटलं, "अहो सोडा ना, अमोलजी, कोण असणार दुसरं?" त्यांनी हात काढले नाहीत. उलट त्यांची पकड अधिकच रेशमी झाली. "नाही, जोपर्यंत तुम्ही मला काहीतरी गोड खायला देत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही," ते मस्करीच्या सुरात म्हणाले. त्या क्षणी आमच्यातील आकर्षण शिगेला पोहोचलं होतं. एकमेकांच्या जवळ येण्याची ती आतुरता इतकी तीव्र होती की मी हळूच त्यांच्या हातांमधून वळले आणि थेट त्यांच्या नजरेत पाहिलं. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचं अफाट प्रेम आणि ओढ स्पष्ट दिसत होती. मी स्वतःवरचा ताबा विसरले आणि उत्स्फूर्तपणे त्यांना घट्ट मिठी मारली. कितीतरी वेळ आम्ही तसेच उभे होतो. त्या मिठीत एक प्रकारचं संरक्षण होतं, एक हक्काची जागा होती. त्यानंतर आमचं बरंच काही बोलणं झालं. त्यांनी मला कसं सावरलं, भविष्याची स्वप्न कशी पाहिली, हे सर्व त्यांनी शब्दात मांडलं. त्यांच्या त्या स्पर्शात आणि आवाजात इतकी माया होती की मला रडू कोसळलं. 5 वर्षांचा तो एकाकीपणा आणि संघर्षाचा डोंगर जणू त्या एका मिठीत विरघळून गेला. मी त्यांच्या रुंद खांद्यावर डोकं ठेवलं आणि मन मोकळं रडले. अमोलजींनी माझ्या केसांवरून हात फिरवत मला अधिकच जवळ घेतलं. "रडून घ्या सुष्मिता, आज सगळं ओझं उतरवून टाका, कारण यापुढे तुम्हाला कधीच रडावं लागणार नाही." त्यांच्या त्या स्पर्शात आणि आवाजात इतकी माया होती की मला परत रडू कोसळलं. मी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि मन मोकळं रडले. त्या दिवशी पहिल्यांदाच आम्हाला जाणीव झाली की आम्ही एकमेकांशिवाय जगूच शकणार नाही. पण त्याच वेळी सासूबाईंचा फोन आला. त्या पलीकडून रडत होत्या. त्यांना दिनकरचा पत्ता सापडला होता, पण जे सत्य समोर येणार होतं ते आमच्या सर्वांच्या आयुष्याला कलाटणी देणारं होतं. सासूबाई म्हणाल्या, "सुषमे, तू पिंकीला घेऊन ताबडतोब अहमदाबादला ये. इथलं दृश्य पाहिल्यावर तुला काय वाटेल माहीत नाही, पण तुला येणंच भाग आहे." सासूबाईंच्या त्या शब्दांनी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अमोलजींनी मला धीर दिला आणि म्हणाले, "जा सुष्मिता, जे काही सत्य आहे त्याचा सामना करा." सासूबाईंच्या त्या एका फोन कॉलने माझ्या आयुष्याची उरली सुरली ही शांतताही हिरावून घेतली होती. अहमदाबादला जाण्यासाठी मी आणि पिंकी निघालो खरे, पण संपूर्ण प्रवासात माझं मन हजारो शंकांच्या जाळ्यात अडकलं होतं. रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहताना मागे पडणारी झाडं जणू माझ्या विस्कळीत आयुष्याचं प्रतिबिंब वाटत होती. अमोलजींनी स्टेशनवर सोडताना माझ्या हातावर हात ठेवून दिलेला तो आश्वासक स्पर्शच काय तो माझा आधार होता. अहमदाबादच्या त्या गजबजलेल्या गल्लीत सासूबाई ज्या पत्त्यावर उभ्या होत्या, तिथे पोहोचल्यावर काळजाचा ठोका चुकला. सासूबाईंचे डोळे रडून रडून सुजले होते. त्यांनी समोरच्या एका साध्या पण सुखी वाटणाऱ्या घराकडे बोट दाखवलं. मी तिथे गेले आणि जे पाहिलं त्यांनी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे दिनकर उभा होता, पण तो एकटा नव्हता. त्याच्या कडेवर एक 2-3 वर्षाचा मुलगा होता आणि बाजूला एक स्त्री हसत हसत त्याच्याशी बोलत होती. दिनकरने गेल्या 8 वर्षात तिथं स्वतःचं एक नवीन जग वसवलं होतं.
त्याने आमचा, पिंकीचा आणि सासूबाईंचा विचारही केला नव्हता. तो तिथे एका दुसऱ्या स्त्रीसोबत संसार करत होता. त्याला मुलं बाळ होती आणि तो अत्यंत सुखात होता. आम्ही 5 वर्षे ज्याच्यासाठी रडलो, ज्याची वाट पाहिली, तो माणूस आम्हाला विसरून दुसऱ्याच्या मिठीत विसावला होता. दिनकरची नजर माझ्यावर पडली. त्याचे डोळे विस्फारले, पण त्या नजरेत अपराधीपणापेक्षा जास्त भीती होती. त्याचं हे नवीन सुख विस्कळीत होण्याची भीती. मी तिथून एक शब्दही न बोलता मागे फिरले. माझं सर्वस्व लुटल्याची भावना मनात दाटून आली होती. परतीचा प्रवास एखाद्या प्रेत यात्रेसारखा वाटत होता. पिंकीला काहीच समजत नव्हतं, पण सासूबाईंना झालेला तो धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. घरी परतल्यावर मी 4-5 दिवस कोणाशीच बोलले नाही. मी माझ्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलं होतं. ज्या माणसावर मी विश्वास ठेवला, ज्याच्यासाठी तारुण्याची 5 वर्ष एकाकीपणात घालवली, त्याने इतका मोठा विश्वासघात करावा? माझं काम, माझे फॉलोअर्स, माझं यश सगळं त्या क्षणी व्यर्थ वाटू लागलं. घरामध्ये फक्त शांतता होती, पण ती शांतता अधिकच भयानक होती. अमोलजी रोज दारावर येत, पण मी दार उघडत नसे. शेवटी 5व्या दिवशी त्यांनी हक्काने दार ढकलून आत प्रवेश केला. मी पलंगावर शून्यात नजर लावून बसले होते. अमोलजी माझ्या समोर गुडघ्यावर बसले आणि त्यांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. सुष्मिता, किती दिवस स्वतःला असं शिक्षा देणार आहात? जे झालं ते दुःखद आहे, पण त्यात तुमची काय चूक? त्यांच्या या एका वाक्याने माझ्या संयमाचा बांध फुटला. मी त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. 5 दिवसांचा तो साठलेला डोंगर अश्रूच्या वाटे वाहून गेला. मी त्यांना अहमदाबादला पाहिलेलं प्रत्येक दृश्य, दिनकरचा तो दुसरा संसार आणि माझ्या मनातील ती चीड, सगळं काही ओरडून सांगितलं. अमोलजी शांतपणे ऐकत राहिले. त्यांनी मला सावरलं, पाणी पाजलं आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाले, सुष्मिताजी, दिनकरने जे केलं तो त्याचा निर्णय होता, पण तुम्ही तुमच्या कष्टाने जे उभं केलं आहे ती तुमची ताकद आहे. तो माणूस तुमच्या पात्रतेचा नव्हताच. तुम्ही इतकी वर्ष ज्या प्रेमासाठी आसुसल्या होतात, ते प्रेम तिथं नाही तर इथं तुमच्या जवळ आहे. मी आतापर्यंत तुम्हाला मदत केली, पण यापुढे मी तुमचा अधिकार बनून तुमच्या पाठीशी उभा राहू इच्छितो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या जखमेवर जणू मायेची फुंकर घातली. मला पुन्हा एकदा सुरक्षित वाटू लागलं. अमोलजींचा तो आधार केवळ शब्दांचा नव्हता, तर तो माझ्या तुटलेल्या आत्मविश्वासाला पुन्हा जोडणारा दुवा होता. त्या रात्री मला जाणीव झाली की एका माणसाने आयुष्य उद्ध्वस्त केलं असलं तरी दुसऱ्या माणसाने ते सावरण्याची हिंमत दाखवली आहे. आमच्यातील विश्वास आता हिमालयासारखा मजबूत झाला होता. सासूबाईंनीही आमची ही जवळीक पाहिली होती. त्यांच्या मनात आता अपराधीपणाची भावना होती की त्यांनी मला दिनकरच्या शोधात पाठवून अधिक दुःख दिलं. दिनकरच्या त्या विश्वासघाताचं सावट हळूहळू ओसरू लागलं होतं, पण मनावर झालेली जखम अजूनही थोडी ओलीच होती. मात्र अमोलजींचा सहवास एखाद्या थंडगार लेपाप्रमाणे माझं दुःख शमवत होता. आता आमच्या नात्यात लपवा छपवी राहिली नव्हती. सासूबाईंनीही अहमदाबादच्या घटनेनंतर स्वतःला सावरलं होतं आणि त्या आता अमोलजींकडे एका वेगळ्या विश्वासाच्या नजरेनं पाहू लागल्या होत्या. एके दिवशी घरातल्या काही महत्त्वाच्या वस्तू संपल्या होत्या आणि पिंकीलाही शाळेसाठी काही नवीन दप्तर आणि साहित्य हवं होतं. अमोलजी म्हणाले, सुष्मिताजी, आपण शहरात जाऊया का? तिथे वाहन सामानाचा बाजारही स्वस्त मिळेल आणि पिंकीलाही थोडी सहल होईल. मी आधी थोडे आढेवेढे घेतले, पण पिंकीच्या आनंदासाठी मी तयार झाले. आम्ही तिघेही सकाळी लवकर तयार झालो. मी गडद निळी साडी नेसली होती आणि कपाळावर एक छोटी टिकली लावली होती. अमोलजींनी नेहमीप्रमाणे पांढरा सदरा घातला होता, ज्यामध्ये ते खूपच रुबाबदार दिसत होते. आम्ही बस स्थानकावर गेलो. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये बरीच गर्दी होती. सुदैवाने आम्हाला एक खिडकीपाशी असलेली 3 जणांची सीट मिळाली. खिडकीपाशी पिंकी बसली, मध्ये मी आणि माझ्या अगदी लागून अमोलजी बसले. बस सुरू झाली आणि गार हवा चेहऱ्याला स्पर्श करू लागली. बसच्या धक्क्यांमुळे आमचे खांदे वारंवार एकमेकांना स्पर्श करत होते.
तो स्पर्श अनपेक्षित असला तरी खूप सुखद होता. अमोलजींनी त्यांचा हात सीटच्या मागे ठेवला होता, जो नकळतपणे माझ्या पाठीला आधार देत होता. बसमध्ये बसलेले इतर प्रवासी आमच्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहत होते. कोणालाही शंका येत नव्हती की आम्ही पती पत्नी नाही. एका म्हाताऱ्या आजोबांनी तर पिंकीला विचारलं, "काय ग बेटा, बाबांनी तुला नवीन खेळणं घेतलं का?" पिंकीने आनंदाने अमोलजींकडे बोट दाखवून हो म्हटले. त्या क्षणी मला थोडं दचकायला झालं. पण अमोलजींनी मात्र माझ्याकडे बघून एक गोड स्मितहास्य केलं. त्यांच्या त्या नजरेत एक प्रकारची मान्यता होती. जणू त्यांना बाबा म्हटल्याचा सार्थ अभिमान वाटत होता. त्या प्रवासात आम्ही खूप गप्पा मारल्या. अमोलजींनी शहरातल्या काही मजेशीर गोष्टी सांगितल्या, तर मी त्यांना माझ्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. तो 2 तासांचा प्रवास कधी संपला हे कळलंच नाही. आजूबाजूच्या लोकांच्या नजरांमध्ये आम्हाला एक सुखी कुटुंब म्हणून पाहण्याचा जो भाव होता, तो मला मनातून सुखावून गेला. शहरात पोहोचल्यावर आम्ही खूप खरेदी केली. अमोलजींनी पिंकीला तिच्या आवडीचं गुलाबी दप्तर घेऊन दिलं आणि माझ्यासाठी एक सुंदर रेशमी साडी निवडली. मी नको नको म्हणत असतानाही त्यांनी हट्टाने ती साडी घेतली. "हे तुमच्या मेहनतीचं आणि आपल्या नवीन सुरुवातीचं बक्षीस समजा," असं त्यांनी हळूच माझ्या कानात सांगितलं. दुपारच्या वेळी आम्ही एका साध्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तिथेही वेटरने "काय घेणार साहेब आणि मॅडम?" असं विचारलं, तेव्हा मला पुन्हा एकदा समाज आपल्याला स्वीकारतोय याची जाणीव झाली. संध्याकाळी घरी परतताना पुन्हा तीच बस आणि तोच सहवास लाभला. पण आता वातावरणात एक प्रकारचा संकोच कमी होऊन आपुलकी वाढली होती. पिंकी अमोलजींच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली होती. अमोलजींनी हळूच माझा हात आपल्या हातात घेतला. बसच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात आमचा तो हातांचा स्पर्श खूप काही सांगून जात होता. "सुष्मिता, आज मला खूप दिवसांनी स्वतःचं घर असल्यासारखं वाटतंय," ते हळुवारपणे म्हणाले. मी त्यांच्याकडे पाहिले. माझे डोळे भरून आले होते. "मलाही असंच वाटतंय अमोलजी." "पण समाजाचं काय?" मी विचारलं. त्यावर त्यांनी माझा हात अधिक घट्ट पकडला. घरी आल्यावर सासूबाई आमची वाटच पाहत होत्या. आम्ही आणलेला बाजार आणि साड्या पाहून त्या खूप आनंदी झाल्या. रात्री पिंकी झोपल्यावर सासूबाईंनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर पण शांत भाव होता. त्या म्हणाल्या, "सुष्मे, आज तू शहरात गेलेली असताना मी खूप विचार केला. दिनकरचा विचार आता आपण सोडून दिला पाहिजे. तो मेलेलाच आहे असं समज. पण तुझं आयुष्य अजून खूप मोठं आहे ग. अमोलसारखा हिरा आपल्याला पुन्हा मिळणार नाही. त्याने पिंकीला आपलंसं केलंय आणि मला तर तो पोटच्या मुलासारखा मानतो." सासूबाईंच्या बोलण्याने माझ्या काळजाची धडधड वाढली. त्या पुढे म्हणाल्या, "मला माहिती आहे तुमच्या दोघांच्या मनात काय आहे. मीच अमोलशी उद्या बोलणार आहे. तुम्ही दोघांनी आता अधिकृतपणे एकत्र यावं असं मला वाटतं. तुला काय वाटतं?" सासूबाईंचा हा प्रश्न ऐकून मी पूर्णपणे चकित झाले. मला वाटलं नव्हतं की सासूबाई इतका मोठा निर्णय इतक्या सहज घेतील. मी काहीच बोलू शकले नाही. फक्त मान खाली घालून उभी राहिले. माझ्या मनात सुखाच्या लहरी उठत होत्या, पण तरीही एक भीती होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी अमोलजींना चहासाठी घरी बोलावलं. वातावरण थोडं तणावाचंच होतं. सासूबाईंनी थेट विषयाला हात घातला. "अमोल बेटा, तू आमच्यासाठी जे केलंस त्याचं ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही. पण आता मला एक विचार विचारायचा आहे. तू सुष्मेचा हात कायमचा धरशील का? तुम्ही लग्न करावं अशी माझी इच्छा आहे." अमोलजींनी चहाचा कप खाली ठेवला आणि काही क्षण शांत राहिले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, जे दाराच्या आडून हे सगळं ऐकत होते. अमोलजींनी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, "मावशी, मी तर या क्षणाची कित्येक दिवसांपासून वाट पाहत होतो. सुष्मिताजींच्या संमतीशिवाय मी काहीच बोलू शकत नव्हतो. पण जर तुमची आणि सुष्मिताची इच्छा असेल तर मला हे जग जिंकल्यासारखं वाटेल. पण सुष्मिता, तुला खरंच हे मान्य आहे का?" त्यांच्या त्या प्रश्नावर मी काय उत्तर देणार होते? माझं मौनच बरंच काही सांगून गेलं होतं. मी दाराआडून फक्त मान खाली घातली आणि माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सासूबाईंनी माझ्या चेहऱ्यावरचा तो भाव ओळखला
आणि त्यांनी अमोलजींच्या हातावर हात ठेवून जणू आमचं नातं पक्क केलं. त्या दिवशी घरात खूप दिवसांनी साखरेचं गोड जेवण झालं. आम्हाला वाटलं होतं की आता सगळं काही सुरळीत होईल आणि आम्ही लवकरच एका नवीन आयुष्याला सुरुवात करू. अमोलजींनीही माझ्या आणि पिंकीच्या भविष्यासाठी शहरात नवीन घराची पाहणी सुरू केली होती. पण म्हणतात ना, सुख कधीच एकटं येत नाही. सासूबाईंनी लग्नाचा निर्णय घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. पण गावात राहणं म्हणजे शहरासारखं केवळ 4 भिंतींच्या आतलं आयुष्य नसतं, तर उघड्यावर चाललेला एक तमाशा असतो. याची जाणीव आम्हाला लवकरच झाली. अमोलजी आणि माझ्या नात्याची चर्चा आता घराच्या उंबरठ्या बाहेर पडून चावडीवर पोहोचली होती. गावात काही जण आम्हाला पाठिंबा देत होते, पण बहुतेकांच्या मनात विष कालवलं गेलं होतं. नवरा बेपत्ता आहे आणि ही बाई परक्या माणसाला घरात थारा देते, अशा कुस्तीत कमेंट सुलोचना काकूंनी पूर्ण गल्लीत पसरवल्या होत्या. त्यातच भर म्हणजे गावातील काही टवाळकी मुलं जी दिवसभर पारावर बसून असायची. ती मी वाटेत जाताना मुद्दाम शिट्ट्या वाजायची किंवा दिनकरचं नाव घेऊन मला चिडवायची. काय ग सुषमे, अमोल साहेबांनी काही नवीन जाहिरात दिली का आज? असं म्हणत ती मुलं माझी खिल्ली उडवायची. या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ व्हायचे. पण अमोलजी नेहमी म्हणायचे की शांत राहणं हेच या लोकांच्या प्रश्नांना दिलेलं सर्वात मोठं उत्तर आहे. दरम्यान गावात सरपंचाची निवडणूक जाहीर झाली आणि शांत असलेल्या गावाचं वातावरण अचानक तापलं. 2 गट समोरासमोर आले होते. रात्रीच्या वेळी मारामारीच्या घटना घडू लागल्या. चढाओढ इतकी वाढली की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अफवा पसरू नयेत म्हणून प्रशासनाने गावातलं इंटरनेट तब्बल 1 महिन्यासाठी बंद केलं. माझ्यासाठी हा मोठा धक्का होता, कारण माझं पूर्ण उत्पन्न आणि काम त्याच इंटरनेटवर अवलंबून होतं. मी हताश होऊन बसले होते. व्हिडिओ तयार होते, पण ते पोस्ट कसं करायचं हा प्रश्न होता. तेव्हा अमोलजींनी मार्ग काढला. ते म्हणाले, सुष्मिता, तुम्ही डगमगू नका. आपण 2 दिवसांनी सकाळी शहरात जाऊ. तिथे इंटरनेट सुरू आहे. आपण तिथे जाऊन तुमचे व्हिडिओ अपलोड करू आणि संध्याकाळी परत येऊ. तुमची मेहनत मी वाया जाऊ देणार नाही. त्या 1 महिन्यात आम्ही कितीतरी वेळा शहरात गेलो. त्या प्रवासात, बसच्या गर्दीत आणि शहरातल्या त्या कॉफी शॉपमध्ये बसून व्हिडिओ अपलोड होताना आम्ही एकमेकांसोबत घालवलेला वेळ आमच्या नात्याला अधिकच घट्ट करून गेला. असं वाटू लागलं की आम्ही आजचे नाही, तर मागच्या अनेक जन्मांचे साथीदार आहोत. अमोलजींनी या संकटातही जो संयम दाखवला, त्याने त्यांच्याबद्दलचा माझा आदर दुपटीने वाढला. एकीकडे निवडणुकीचे राजकारण आणि दुसरीकडे आमच्या नात्याला असलेला लोकांचा विरोध, असं दुहेरी युद्ध मी लढत होते. काही प्रतिष्ठित लोकांनी तर सासूबाईंना सांगून पाठवलं की जर हे लग्न झालं तर गावाला ते मान्य नसेल. पण सासूबाई ठाम होत्या. शेवटी निवडणूक झाली. नवीन तरुण सरपंच निवडून आले. ते सुशिक्षित असल्याने त्यांनी अमोलजींच्या स्वभावाचं आणि कामाचं महत्त्व जाणलं होतं. सरपंचांनी मध्यस्थी करून गावातील विरोधाचा सूर थोडा मावाळ केला. पण कथेचा खरा ट्विस्ट तेव्हा समोर आला, जेव्हा गावातील एका जुन्या खुनाचा तपास पूर्ण झाला. एका रात्री अचानक गावात पोलिसांच्या गाड्या आल्या आणि सर्वांना वाटलं की निवडणूक वादामुळे हे घडतंय. पण जेव्हा सत्य बाहेर आलं की अमोलजी हे साधे ऑनलाईन काम करणारे गृहस्थ नव्हते, तर ते पोलीस खात्यातील एक वरिष्ठ गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी म्हणजेच CID ऑफिसर होते. गावात काही महिन्यांपूर्वी एक मोठा खून झाला होता आणि त्या खुन्याचा माग काढण्यासाठी त्यांना गुप्त पद्धतीने तिथे भाडेकरू म्हणून राहण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या हुशारीने आणि संयमाने त्या खुन्याला तर पकडलं, पण त्या खुनामागे गावातील काही बड्या धेंडांचा हात असल्याचंही सिद्ध केलं. हे सत्य जेव्हा गावासमोर आलं, तेव्हा जे लोक अमोलजींवर टीका करत होते, तेच आता त्यांच्यासमोर हात जोडून उभे होते. मलाही हा मोठा धक्का होता. पण अमोलजींनी माझ्याजवळ येऊन शांतपणे सांगितलं, सुष्मिता, माझं काम संपलंय. माझी बदली आता पुन्हा शहरात होईल. पण मी आता तुम्हाला सोडून कुठेच जाऊ शकत नाही. मी इथे आलो होतो गुन्हेगार पकडायला, पण माझं मन मात्र तुमच्यात
आणि पिंकीमध्ये गुंतला आहे. मी आता केवळ पोलीस म्हणून नाही, तर तुमचा जोडीदार म्हणून तुमच्या आयुष्यात राहू इच्छितो. सासूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि ज्या सरपंचांनी पाठिंबा दिला होता त्यांनीच पुढाकार घेऊन आमचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. अमोलजींची नोकरी आता आम्हाला शहरात घेऊन जाणार होती, पण या छोट्याशा गावाशी आणि तिथल्या संघर्षाशी आमचं नातं कायमचं जोडलं गेलं होतं. पिंकीने धावत येऊन जेव्हा त्यांना पप्पा म्हणून मिठी मारली, तेव्हा एका तुटलेल्या संसाराला पुन्हा प्रेमाची सावली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करून तुम्ही माझी ही कहाणी कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.